रोटरी क्लबच्या माध्यमातून सुमारे 1 लाख नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी करून त्यांना मधुमेहाबाबत सजग केलं जाणार असल्याची माहिती जालना शहरातील रुबी हॉस्पिटलचे संचालक तथा प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राजेश सेठिया यांनी सांगितले। शुक्रवारी गुरु नानक जयंतीनिमित्त कादराबाद परिसरातील गुरुद्वारा रोटरी क्लबच्या वतीनं मधुमेह तपासणी शिबिराचं आयोजन करून मधुमेह तपासणी करण्यात आली। 1 जुलै 2024 पासून ही तपासणी सुरू करण्यात आली असून गणपती उत्सव नवरात्र उत्सवातही मोठ्या प्रमाणात मधुमेह तपासणी करण्यात आली। 30 जून 2025 पर्यंत ही मोहीम सुरूच राहणार असल्याचं सेठिया यांनी सांगितलं। नमस्कार, मी रवी शिकारे स्वागत करतो आपलं जालना एक डिजिटलमध्ये। आपण आज जालना शहरातील गुरुद्वारा या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी शुगर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपल्यासोबत राजेश सेठिया आहेत, डॉक्टर आहेत ते। आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत। काय सांगाल सर, नेमकं आज तुम्ही शुगर शिबिराचं आयोजन केलेलं आहे, काय संकल्प असणार आहे? आमच्या कसं आहे की आज गुरु नानक जयंतीच्या म्हणजे एक ऑकेजन होता, इथं फार मोठी गॅदरिंग होती। म्हणून जिथं गॅदरिंग जमा होत आहे किंवा रोडवर, ट्रेनमध्ये, फ्लाईटमध्ये आम्हाला जिथं पण लोक भेटतात, तर आम्ही साखरची तपासणीची मोहीम आमची 1 जुलै 2024 पासून चालू आहे आणि 30 जून 2025 पर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे। रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन डॉक्टर सुरेश साबूच्या गायडन्समध्ये सौ जमनाबाई शिवरतन बगडिया ट्रस्टचे पन्नालाल बगडियाची मदतीने, सौजन्याने हे एक मोठा उपक्रम आम्ही घेतला आहे की अबकी बार 1 लाख पार। म्हणजे 1 लाख लोकांची आम्हाला साखर तपासणी करायची आहे। तर आता जालना शहराबरोबरच सर्व महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे हा शिबिर आयोजन की फक्त जालना शहरातच? रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 मध्ये 11 रिव्हेन्यू डिस्ट्रिक्ट असतात। त्याच्यामध्ये मराठवाड्याचे डिस्ट्रिक्ट प्लस अहमदनगर, सोलापूर आणि सातारा असे 11 डिस्ट्रिक्ट आहे। त्याच्या पॉप्युलेशन आपण 11 डिस्ट्रिक्टच्या बघितला तर कमीत कमी म्हणजे 3 कोटीच्या पॉप्युलेशन आहे। आपल्या जालना डिस्ट्रिक्टच्या 19 लाख ते 20 लाख पॉप्युलेशन आहे आणि याच्यामध्ये 1,25,000 ते 1.5 लाखपर्यंत असे लोक आहे की ज्याला माहीत नाही की डायबिटीज आहे किंवा त्याला डायबिटीज होण्याची शक्यता झाली। आम्ही प्री डायबिटीज म्हणतो। प्री डायबिटीज म्हणजे कसं आहे की तुम्ही आता काळजी नाही घेतली, लाईफस्टाईलमध्ये काही चेंज नाही केला, तुम्हाला 3 ते 5 वर्षात साखरेचा आजार जडणारच आहे। एक सामान्य कुटुंबाच्या 25% बजेट, एकदा घरामध्ये एक मधुमेह रुग्ण झाला तर 25% बजेट त्याच्यामध्ये जातो। तर आमची इच्छा आहे की लोकांचा तो खर्च वाचायला पाहिजे। त्यांचे प्रोडक्टिव्ह एज 40-50ची वय असं असतो की त्याच्यावर सर्वात जास्त जबाबदारी असते। तर अशा वयात ते एकदम तंदुरुस्त राहायला पाहिजे, तर आपला समाज आणि राष्ट्र मजबूत राहणार। मधुमेहाचे लक्षणं कोणकोणती आहेत? मधुमेहाचे लक्षण जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे, जास्त लघवी लागणे, अचानक वजन कमी होणे, डोळ्याचे नंबरचे बदलत राहणे, लघवीमध्ये इन्फेक्शन होणे, अशक्तपणा जाणवणे, अंगावर खाज येणे, असं वेगवेगळ्या प्रकाराने मधुमेहाचा रोग म्हणजे उद्भवू शकतो। अच्छा, मधुमेहावरती उपाय काय असणार? मधुमेह सर्वात मोठा उपाय आहे की आपली जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये बदल। आता आपण 2004 पासून बघितलं, जेव्हा स्मार्टफोन आला तर हे 24 वर्षात म्हणजे 4 पट मधुमेहाची संख्या वाढली। कारण अगोदरचे 3 ते 4 तास लोकांचे स्क्रीनवर जातात, त्या लोक ग्राउंडवर होते, हाताने काम करत होते, पायाने चालत होते, मेहनत करत होते, झोप पूर्ण घेत होते। तर लोकांची झोप कमी झाली, जेवण वाढला आणि ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी एकदम कमी झाली, त्याच्याने मधुमेहाचा रोग वाढू लागला। आणि असं पण एशियाचे लोक आनुवंशिकरित्या पण जास्त शक्यता असते की एशियामध्ये जे पण लोक आहे त्याच्या जीन्स असे आहे की त्याला शक्यता जास्त असते मधुमेह व्हायची। शहरामध्ये असंच दुसऱ्या ठिकाणी असे आयोजन करण्यात येणार आहे? आम्ही मंदिर, मस्जिद, गिरजाघर, गुरुद्वारा, रोडवर, आम्ही गणपतीमध्ये रोडवर कमीत कमी म्हणजे 3-3.5 लोकांची तपासणी केली। दुर्गा माताची जी गर्दी होती तिथं आम्ही सारखं मधुमेह तपासणी शिबिर केले। नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे? नागरिकाचा म्हणजे इतका जबरदस्त प्रतिसाद आहे की एक म्हणजे जालना रोटरीची तर अशी इमेज झाली की ते जालना रोटरी म्हटलं की अबकी बार 1 लाख पार असं म्हणतात। आपल्यासोबत होते राजेश सेठिया सर,
त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. रवी शिकारे, जालना नाईक डिजिटल, जालना.